Hi everyone, welcome in this lecture. In this lecture, we are going to learn about the outbreeding devices. What is meant by outbreeding devices? Outbreeding devices means the plant, flower adapted some character, and because of these characteristics, the cross pollinations happens in the plant. Cross pollination happens in the plant, and these devices, this is called as the outbreeding devices. काही प्लांटमध्ये फ्लावरचं अशा पद्धतीने स्ट्रक्चर आहे की ज्यामुळे प्लांटमध्ये क्रॉस पॉलिनेशन होतं, म्हणजेच ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन अँथर टू स्टिग्मा यामध्ये डिफरंट फ्लावर डिफरंट प्लांट्समध्ये होतं. दॅट डिव्हाइसेस इज कॉल्ड एज द आउटब्रीडिंग डिव्हाइसेस. त्याला इथे म्हणायचे आउटब्रीडिंग डिव्हाइसेस की ज्यामुळे इथे क्रॉस पॉलिनेशन फ्लावरच्या अशा काही स्ट्रक्चरमुळे क्रॉस पॉलिनेशन होतं, त्याला इथे म्हणायचं आहे आउटब्रीडिंग डिव्हाइसेस. अँड नाऊ वी फोकस ऑन द सम आउटब्रीडिंग डिव्हाइसेस विथ एक्झाम्पल, and in which first this is the unisexuality. Unisexuality is also called as the declining. Declining means the flower, they show the only one reproductive system. Actually flower having the two reproductive parts. One is the androecium and second is the gynoecium. Actually androecium means what? The male reproductive system, and gynoecium means what? The female reproductive system. If the flower, these are we can see in the unisexual form, this is also called as the monosexual, or this is also called as the monophrodite flower. In this monophrodite flower, the cross pollination happens. Why? Because of both the reproductive system, these are not present in a सेम फ्लावर. एकाच फुलामध्ये दोन्ही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम नसल्यामुळे इथे ज्यावेळेस इथे पॉलिनेशन होतं किंवा ज्यावेळेस इथे सेक्सुअल रिप्रोडक्शन होतं, त्यामध्ये जे फ्लावर आहे तर ते बायसेक्सुअल नसल्यामुळे किंवा युनिसेक्सुअल असल्यामुळे यामध्ये दोन प्लांट्स इथे पार्टिसिपेट करतात. आणि या पार्टिसिपेशनमध्ये अगोदर पॉलिनेशन होतं, म्हणजे ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. पोलन ग्रेन अँथरकडून निघतोय स्टिग्माकडे जातोय, बट यामध्ये दोन वेगवेगळे प्लांट पार्टिसिपेट करत असेल तर त्यावेळेस आपण त्याला म्हणणार आहे क्रॉस पॉलिनेशन. आणि क्रॉस पॉलिनेशन का होईल प्लांटमध्ये? जर फ्लावर कसं असेल, यामध्ये युनिसेक्सुअल असेल किंवा त्यामध्ये त्याला आपण इथे डिक्लिनी असं यामध्ये म्हणू शकतो. अँड वी कॅन सी इन केस ऑफ मेज, कॅस्टर, दीज आर द मोनोशियस प्लांट. आता यामध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये पुन्हा दोन टाईप आहे, मोनोशियस आणि डायशियस. व्हॉट इज मीन बाय मोनोशियस अँड डायशियस? ॲक्च्युली मोनोशियस मीन्स द बोथ युनिसेक्सुअल फ्लावर दीज आर प्रेझेंट ऑन अ सेम प्लांट. एकाच झाडाला दोन्हीही युनिसेक्सुअल फ्लावर असेल तर त्यावेळेस त्याला म्हणायचे मोनोशियस, विच हॅविंग द एक्झाम्पल जिया मेज, दॅट इज द मेज. अँड डायशियस मीन्स व्हॉट? व्हेन the both unisexual flower these are present on a separate plant. For example पपई. त्याचबरोबर यामध्ये व्हॅलिसनारिया, these are the dioecious plant. यामध्ये देखील दोन टाईप येतात, मोनोशियस अँड डायशियस. In case of monoecious the possibility of genetogamy, these are we can see in this case. But in dioecious, if the male and female these are separate, that having the example mulberry and papaya, in which the cross pollination these are happens. जर युनिसेक्सुअल फ्लावर असेल तर त्यावेळेस क्रॉस पॉलिनेशनचे चान्सेस वाढतात. अँड दिस इज वन ऑफ द आउटब्रीडिंग डिव्हाइस. व्हॉट इज मीन बाय आउटब्रीडिंग? आउटब्रीडिंग, द ब्रीडिंग विच ऑकर्स बाय द टू डिफरंट लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, सेम स्पीसीज और डिफरंट स्पीसीज. दोन वेगवेगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्टिसिपेट होऊन जर ब्रीडिंग होत असेल, ब्रीडिंग मीन्स व्हॉट? रिप्रोडक्शन, प्रजनन. एका लिव्हिंग ऑर्गॅनिझमपासून दुसरा लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार होत असेल, बट यामध्ये जर दोन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्टिसिपेट करत असेल तर त्यावेळेस यामध्ये त्याला म्हणायचे आउटब्रीडिंग डिव्हाइसेस. इनब्रीडिंग म्हणजे सारखे जर लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्टिसिपेट करत असेल आणि त्यानुसार जर ब्रीडिंग होत असेल, रिप्रोडक्शन होत असेल, प्रजनन होत असेल,
तर त्यावेळेस त्याला म्हणायचं आहे इनब्रीडिंग डिव्हाइस. दिस इज द डिफरन्स बिटवीन आउटब्रीडिंग अँड इनब्रीडिंग. In this case, we focus on the outbreeding devices. आउटब्रीडिंग डिव्हाइसेस म्हणजे काय की झाडामध्ये असं काही स्ट्रक्चर आहे की ज्यामुळे त्या प्लांटमध्ये फ्लावरमध्ये काय होऊन जातं, क्रॉस पॉलिनेशन होऊन जातं. असं जे फ्लावर आहे किंवा असं जे डिव्हाइस आहे, दिस इज कॉल्ड एज द आउटब्रीडिंग डिव्हाइसेस. दिस इज वन ऑफ द एक्झाम्पल in which you can see the unisexuality. This is the staminated flower which having the only male reproductive organ or stamen, and other flower you can see here, this is the pistillated flower, this having the only gynoecium and carpel. In this flower male reproductive system absent, and in staminated flower female reproductive system, these are absent. These are the unisexuality, and in this case the flower, these are not bisexual or both reproductive system, these are not present in a same flower, and because of that cross pollination these are occurs. त्यामुळे इथे काय होऊन जातं, क्रॉस पॉलिनेशन. द सेकंड रिझन और आउटब्रीडिंग डिव्हाइस, दिस इज द डायकोगॅमी. सेकंड यामध्ये जे आउटब्रीडिंग डिव्हाइस आहे, दिस इज द डायकोगॅमी. व्हॉट इज मीन बाय डायकोगॅमी? Dichogamy, that means the male and female reproductive wholes, these are not mature at a same time, these mature at a different time. आता जर समजा फ्लावर बायसेक्शुअल असेल, व्हॉट इज मीन बाय बायसेक्शुअल? बायसेक्शुअल फ्लावर मीन्स वेन द फ्लावर हॅव्हिंग both reproductive system, but these are not mature at the same time, these are mature at a different time, then this is called as the dichogamy. जर फ्लावर बायसेक्शुअल असेल बट त्यामध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणजेच अँड्रोशियम आणि गायनोशियम हे डिफरंट टाईपला जर मॅच्युअर होत असेल तर त्यामुळे इथे क्रॉस पॉलिनेशन फ्लावरमध्ये होतं. इन दिस केस यू कॅन सी दिस इज द टाईप ऑफ डायकोगॅमी अँड दिस इज द प्रोटेंड्री. व्हॉट इज मीन बाय प्रोटेंड्री? प्रोटेंड्री मीन्स द फ्लावर विच हॅविंग बोथ रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बट इन विच the anther mature earlier than gynoecium or carpel. जे anther आहे किंवा जे यामध्ये स्टेमन आहे किंवा ज्याला आपण इथे अँड्रोशियम म्हणणार, अँड्रोशियम यामध्ये मॅच्युअर होतं अर्लियर दॅन द गायनोशियम ऑर कार्पेल. कार्पेल म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या अगोदर इथे जर स्टेमन म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जर इथे मॅच्युअर होत असेल तर दिस इज कॉल्ड ॲज द प्रोटेंड्री. इन दिस केस यू कॅन सी the dehiscence of anther, this happens before the maturation of gynoecium. गायनोशियम जे आहे तर ते मॅच्युअर होण्याच्या अगोदर अँथर इथे डेहिसन्स होतात म्हणजेच अँथर ब्रेक होतात, त्यातून पोलन ग्रेन बाहेर पडतात. बट ज्यावेळेस इथे गायनोशियम मॅच्युअर होतं त्यावेळेस त्या फ्लावरमध्ये असणारे जे अँथर आहे त्या अँथरमध्ये असणारे जे पोलन ग्रेन आहे ते कम्प्लिटली यामध्ये रिलीज होऊन जातात आणि म्हणून यामध्ये काय होऊन जातं, क्रॉस पॉलिनेशन. मग डायकोगॅमीमध्ये जर अँथर अगोदर मॅच्युअर होत असेल किंवा स्टेमन किंवा जे अँड्रोशियम आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ती जर अगोदर मॅच्युअर होत असेल आणि त्यानंतर जे स्टिग्मा आहे किंवा जो कार्पेलचा अप्पर पार्ट आहे तो जर यामध्ये रिसेप्टिव्ह होत असेल, रिसेप्टिव्ह म्हणजे काय, त्याच्यामध्ये ॲबिलिटी येत असेल पोलन ग्रेन रिसीव्ह करण्याची आणि ती जर लेट येत असेल तर त्यावेळेस त्या फ्लावरला आपण म्हणणार प्रोटेंड्री. काही फ्लावर असे पण आहेत की ज्या फ्लावरमध्ये जे बायसेक्सुअल फ्लावर आहे त्यामध्ये सुरुवातीला ज्यावेळेस बर्डचं कन्व्हर्जन फ्लावरमध्ये होतं त्यावेळेस जे स्टिग्मा आहे तर तो यामध्ये रिसिप्टिव्ह बनतो फर्स्ट आणि त्यानंतर जे स्टेमन आहे किंवा जे कार्पेल आहे ते जे स्टेमन आहे किंवा जे अँड्रोशियम आहे ते नंतर ते यामध्ये मॅच्युअर होतात. म्हणजे इथे असं फ्लावर की ज्यामध्ये कार्पेल अगोदर मॅच्युअर होत असेल किंवा यामध्ये स्टिग्मा अगोदर रिसेप्टिव्ह बनत असेल म्हणजे त्याच्यामध्ये ॲबिलिटी येत असेल पोलन ग्रेन घेण्याची आणि त्यानंतर जर त्या फ्लावरमध्ये स्टेमन मॅच्युअर होत असेल तर त्या फ्लावरला इथे म्हणायचं आहे प्रोटोजिनी. मग आता जर अशी कंडिशन असेल तर त्याला म्हणतात डायकोगॅमी. इन दिस केस द इन प्रोटेंड्री दिस पोलन ग्रेन ट्रान्सफर टू अनदर फ्लावर अँड बिकॉज ऑफ क्रॉस पॉलिनेशन दिस ऑकर्स इन दिस केस. ह्या केसेसमध्ये प्रोटेंड्रीमध्ये पोलन ग्रेन आउटसाईडला जातात त्यामुळे क्रॉस पॉलिनेशन होऊन जातं आणि प्रोटोजिनीमध्ये आउटसाईडचे पोलन ग्रेन फर्स्ट यामध्ये रिसीव्ह केले जातात
कारण त्या फ्लावरमध्ये जे अँथर आहे तर ते यामध्ये लवकर मॅच्युअर होत नाही आणि त्याच्या अगोदरच इथे काय होऊन जातं, पॉलिनेशन आउटसाईडचे दुसऱ्या फ्लावरचे जे पोलन ग्रेन आहे तर ते यामध्ये रिसीव केले जातात आणि त्यामुळे इथे काय होऊन जातं, क्रॉस पॉलिनेशन. अँड इन दिस केस द which having the different examples, clerodendrons, salvia, sunflower, rose, magnolia, gloriosa, these are the examples. And in this case having the two terms, proteinry and protogeny. Proteinry means male reproductive organ become first mature, and protogeny means in this case the female reproductive organ or female which become the first mature. These are the some example. In sunflower we can also see the homogamy. What is mean by homogamy? If both the reproductive system these are mature at the same time. जर दोन्ही यामध्ये सोबत मॅच्युअर होत असेल तर दिस इज कॉल्ड ॲज द होमोगॅमी, त्याला इथे होमोगॅमी म्हणतात. बट नाऊ वी फोकस ऑन द डायकोगॅमी. डायकोगॅमी मीन्स द फ्लावर इन विच both reproductive system these are not mature at the same time, and because of that क्रॉस पॉलिनेशन ऑकर्स इन दिस फ्लावर. म्हणून त्या फ्लावरमध्ये त्या प्लॅनमध्ये काय होऊन जातं, क्रॉस पॉलिनेशन यामध्ये होऊन जातं. सेकंड टर्म और नेक्स्ट दिस इज द हेट्रोस्टिली. हेट्रोस्टिली मीन्स व्हॉट, हेट्रोस्टिली दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द हेट्रोमॉर्फी. हेटेरोमॉर्फी. व्हॉट इज मीन बाय हेट्रोमॉर्फी? Heteromorphy or heterostily or heteroanthy. This is also called as the heteroanthy. Heteroanthy and heterostily, these are the concepts which include in the heteromorphy. Heteromorphy means what? The flower in which the androecium and gynoecium, these are not having the particular length, or this length, these are not useful for the self pollination, and that having the different length, and this is called as the heteromorphy, which having the two terms heterostily and heteroanthy. What is meant by heterostily? Heterostily means the styles, that is the carpel. Carpel, these are very long as compared to anther, and in this case the self pollination these are avoided. In outbreeding devices self pollination these are avoided. Remember, self pollination these are avoided. यामध्ये outbreeding devices म्हणजे काय की ज्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन अवॉइड केलं जातं त्याला इथे म्हणतात आउटब्रीडिंग डिव्हाइसेस. मग जर यामध्ये जे स्टाईल आहे किंवा कार्पेल आहे त्याची जर लेंथ त्यामध्ये डिफरंट असेल, किंवा जे इथे हेट्रोअँथी ज्याला म्हटलं की ज्यामध्ये जे स्टेमन आहे त्याची जर यामध्ये लेंथ डिफरंट असेल, किंवा अशी यामध्ये सफिशियंट नसेल की ज्यामुळे सेल्फ पॉलिनेशन होऊ शकतं, तर त्यावेळेस त्या फ्लावरमध्ये काय होऊन जातं, क्रॉस पॉलिनेशन. These having the different height, these are not suitable for the self pollination. In this diagram you can see the stamen, these having the lower position than the stigma. आता इथे महत्त्वाचं पोलन ग्रेन कोण रिसीव करतं, स्टिग्मा, आणि त्यामुळे काय होतं, पॉलिनेशन. बट इन दिस फ्लावर यू कॅन सी these stamen or these anther, these are having the lower position than the stigma. जो स्टिग्मा आहे जो पोलन ग्रेन रिसीव्ह करणार आहे त्याच्या खाली यामध्ये अँथर असल्यामुळे इथे जे सेल्फ पॉलिनेशन आहे ते इथे अवॉइड केलं जातं. ॲक्च्युली यामध्ये जर इथे व्यवस्थित जर आपण पाहिलं की ते सेल्फ पॉलिनेशन कधी होऊ शकतं, जर ह्या फ्लावरमध्ये काय असेल, जे अँथर आहे ते वरती असेल आणि त्यानंतर खाली स्टिग्मा असेल, तर ऑब्व्हियसली यामध्ये ज्यावेळेस हे अँथर डेइसन्स होणार आहे किंवा ज्यावेळेस इथे अँथेसिस होईल त्यावेळेस हे पोलन ग्रेन कशावरती जाणार आहे, तर या स्टिग्मावरती जाणार आहे आणि त्यानुसार काय होणार आहे, सेल्फ पॉलिनेशन. बट इन दिस केस द बोथ रिप्रोडक्टिव्ह दिस आर मॅच्युअर ॲट द सेम टाइम बट विच हॅविंग द डिफरंट लेंथ, अँड बिकॉज ऑफ दॅट द सेल्फ पॉलिनेशन दिस आर अवॉइडेड, विच हॅविंग द एक्झाम्पल जास्मिन, प्रायमोरोज, लॅथिरस अँड ओक्झॅलिस. These are the example. In this case we can see that type of structure which avoided the self pollination. Self pollination यामध्ये अवॉइड केलं जातं. नेक्स्ट दिस इज द hercogamy. Hercogamy means what? The self pollination these are avoided because of the mechanical or structural barrier. Structural barrier or mechanical barrier avoid the self pollination, and in which also having the different length of the
androecium and gynoecium we can see in the hibiscus and gloriosa. Hibiscus and gloriosa. In hibiscus, the stamen or pollen grain, these are released or shed below side of that stigma, and because of that cell pollination these are avoided. ॲक्च्युली यामध्ये जे चायना रोज आहे, दीज आर द बायसेक्सुअल फ्लावर, पण यामध्ये जे अँथर आहे त्याची पोझिशन लोअर साईडला आहे आणि जे स्टिग्मा आहे त्याची पोझिशन अप्पर साईडला आहे, आणि त्यानुसार जे पोलन ग्रेन आहे तर वरती जाण्याचे जे चान्सेस आहे दीज आर व्हेरी लेस, अँड बिकॉज ऑफ दॅट सेल पॉलिनेशन दीज आर अवॉइडेड इन दिस केस. अँड दिस आर बिकॉज ऑफ द मेकॅनिकल ऑर स्ट्रक्चरल बॅरियर. हे कशामुळे होतं तर मेकॅनिकल स्ट्रक्चरल बॅरियरमुळे इथे ते अवॉइड केलं जातं, अवॉइड होत असतं. And this is one of the outbreeding devices, and because of that the bisexual flower which having the both reproductive system, but in this case the cell pollination these are avoided, and in this case we can see the cross pollination. In gloriosa, this is the flower of gloriosa. In this case you can see these stigma, these having the hook like structure, and this hook like structure of these stigma avoid the cell pollination. आता इथे दोन्हीही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, दोन्ही सोबत जरी मॅच्युअर झाले, बट यामध्ये जे स्टिग्मा आहे तर त्याचं स्ट्रक्चर अशा पद्धतीने आहे जसे यामध्ये हुक आहे त्या पद्धतीने स्ट्रक्चर असल्यामुळे इथे जे सेल पॉलिनेशन आहे तर ते इथे अवॉइड होतं. यू कॅन सी इन दिस डायग्राम, दिस इज द स्टिग्मा, दिस शो द हुक लाईक स्ट्रक्चर, अँड दिस पोलन ग्रेन these are not transfer to that same flower stigma, and cell pollination these are avoided because of this structure of the stigma in gloriosa. ग्लोरियोसामध्ये जे स्ट्रक्चर आहे स्टिग्माचं ते हुक लाईक असल्यामुळे इथे जे सेल्फ पॉलिनेशन आहे ते इथे अवॉइड होतं, कारण जे स्ट्रक्चर आहे तर त्या स्ट्रक्चरमुळे जे पोलन ग्रेन आहे सेम फ्लावरचे ते यामध्ये शेड होऊ शकत नाही, किंवा जे सेल्फ पॉलिनेशन आहे तर ते इथे अवॉइड होतं, कारण याचं असणारं जे स्ट्रक्चर आहे स्टिग्माचं असणारं जे स्ट्रक्चर आहे तर त्या स्ट्रक्चरमुळे किंवा जे बॅरियर आहे त्या बॅरियरमुळे इथे हे सगळं अवॉइड होतं. नेक्स्ट, दिस इज द prepotency. What is mean by prepotency? Actually at the time of pollination, so many pollen grains these are shed on the stigma. पॉलिनेशन होतं किंवा ज्यावेळेस बर्डचं कन्व्हर्जन फ्लावरमध्ये होतं त्यावेळेस जे स्टिग्मा आहे त्या स्टिग्मावरती खूप सगळे पोलन ग्रेन यावरती शेड होतात. बट यामध्ये काही प्लांट असे असतात जसं फॉर एक्झाम्पल ॲपल, ग्रेप्स. इन दिस केस the pollination this happens, and in this pollination process the so many pollen grain shed on this stigma or land on this stigma, but the pollen grain these are germinate, and this germination of pollen grain happens that pollen grain which are present on the different flower. असे पोलन ग्रेनला इथे जर्मिनेशनसाठी परमिशन भेटते, किंवा असे पोलन ग्रेन यामध्ये फास्ट जर्मिनेट होतात जे यामध्ये डिफरंट प्लांटचे आहे. म्हणजेच यामध्ये जे फॉरेन पोलन ग्रेन आहे यांचं जर्मिनेशन फास्ट होतं ॲज कम्पेअर टू सेल्फ पोलन ग्रेन. म्हणजे त्याच फ्लावरमध्ये असणारे पोलन ग्रेन देखील तिथे शेड होतात, आउटसाईडचे पोलन ग्रेन देखील शेड होतात, बट यामध्ये जे जर्मिनेशन आहे ॲज कम्पेअर टू सेल्फ पॉलिनेशन, जे यामध्ये आउटसाईडचे पोलन ग्रेन आहे तर त्यांचं जर्मिनेशन इथे खूप फास्ट होतं ॲज कम्पेअर टू यामध्ये सेल्फ जे पोलन ग्रेन आहे त्याच्या तुलनेमध्ये. And in this case the fast pollen germination occurs, these pollen grain these are present on outside, and because of that the cross pollination happens in this case. मग ह्या केसेसमध्ये जे फर्टिलायझेशन आहे तर ते यामध्ये आउटसाईडचे जे पोलन ग्रेन आहे दुसऱ्या फ्लावरमध्ये असणारे जे पोलन ग्रेन आहे त्यांच्यामध्ये असणारा जो मेल गॅमेट आहे तर यांच्यासोबत इझिली यामध्ये फ्यूज होतो आणि त्यानंतर क्रॉस फर्टिलायझेशन यामध्ये होऊन जातो. ॲक्च्युली क्रॉस पॉलिनेशन नंतर यामध्ये क्रॉस फर्टिलायझेशन म्हणजे दुसऱ्या किंवा वेगवेगळ्या फ्लावरचे जे गॅमेट्स आहे, मेल गॅमेट एका फ्लावरचं एका वेगळ्या प्लांटचं, आणि फिमेल फ्लावर जे आहे किंवा यामध्ये फिमेलचे गॅमेट आहे जे एका प्लांटचं एका फ्लावरचं यांचं जर फ्युजन होत असेल, दिस इज कॉल्ड ॲज द क्रॉस फर्टिलायझेशन. आणि आउटब्रीडिंग डिव्हाइस यामध्ये खूप सगळे पोलन ग्रेन लँड होतात, बट यामध्ये जे त्याच फ्लावरचे जे पोलन ग्रेन आहे यांचं जर्मिनेशनपेक्षा जे बाहेरचे असणारे पोलन ग्रेन आहे यांचं जर्मिनेशन फास्ट होतं आणि त्यामुळे इथे काय होऊन जातं क्रॉस पॉलिनेशन. अँड दिस इज कॉल्ड ॲज द प्रिपोटेन्सी.
and we can see in case of apple or grapes. These are the example in which we can see the prepotency. Prepotency means the pollen germination. These are fast in the outside or another flower pollen grain germination. These are or germinate fast on the stigma than the pollen grain of the same flower. and दिस इज कॉल्ड एज अ प्रिपोटेन्सी. म्हणजे स्वतःच्या पोलन ग्रेन किंवा सेम फ्लावर त्याच फ्लावरमध्ये जे पोलन ग्रेन आहेत त्यांच्या जर्मिनेशनपेक्षा आउटसाईडचे किंवा अनादर जे फ्लावर आहे त्यांचे पोलन ग्रेन फास्ट जर्मिनेट होणे याला म्हणायचं आहे प्रिपोटेन्सी. द नेक्स्ट आउटब्रीडिंग डिव्हाइस अँड दिस इज द सेल्फ इनकम्पिटॅबिलिटी. Self incompatibility means the self pollen grain, these are not germinate. These are not germinate and this is called as the self incompatibility. The pollen grain not germinate. What is meant by pollen germination? When pollen grain form a pollen tube, this is called as the pollen germination. Pollen grain जरी स्टिग्मा वरती पडले बट त्यामध्ये पोलन जर्मिनेशन जर होत नसेल तर त्या इथे कन्सेप्टला त्यालाच इथे म्हणायचं सेल्फ कम्पॅटिबिलिटी. स्वतःच्याच फ्लावरमध्ये किंवा सेम फ्लावरमध्ये असणारे जे पोलन ग्रेन आहेत त्याच्याच स्टिग्मावरती लँड होत आहेत बट ते जर जर्मिनेट होत नसेल तर त्याला म्हणायचं आहे सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी अँड विच प्रमोट द आउट क्रॉसिंग. आणि असं जर झालं तर त्यानुसार यामध्ये ते प्रमोट करतं आउट क्रॉसिंग. यू कॅन सी दिस इज द पोलन ग्रेन ऑफ अ डिफरंट प्लांट. आता इथे कोणता एखादा फ्लावर असेल त्यामध्ये असणारा जो स्टिग्मा आहे त्या स्टिग्मावरती डिफरंट फ्लावर जे आहे त्यांचे पोलन ग्रेन लँड होतात. मग कधी कधी सेम फ्लावरचे असेल डिफरंट फ्लावरचे पण इथे पोलन ग्रेन लँड होतात बट यामध्ये असेच पोलन ग्रेन जर्मिनेट होतात की जे आउटसाईडचे आहेत. प्रिपोटेन्सी म्हणजे काय की दोन्ही पोलन ग्रेन जर्मिनेट होत आहेत बट आउटसाईडचे फास्ट जर्मिनेट होत आहेत ॲज कम्पेअर टू सेल्फ पोलन ग्रेन. बट इन दिस केस the self pollen grain these are not germinate, these are not completely germinate, and outside pollen grain or the pollen grain of another flower these are germinate and which causes the cross pollination or cross fertilization. This promote the out crossing. त्यामुळे ते आउट क्रॉसिंगची पॉसिबिलिटी वाढते. म्हणजेच यामध्ये जे दुसरा फ्लावर आहे तिथे असणारे जे पोलन ग्रेन आहे ते इझिली लँड झाल्यामुळे तिथे इझिली पोलन ग्रेन फॉर्म झाल्यामुळे त्यांचे मेल गॅमेट आणि ह्या फ्लावरचे जे फिमेल गॅमेट आहे यांचं फ्युजन यामध्ये होतं आणि त्यानुसार काय होऊन जातं आउट क्रॉसिंग यामध्ये होऊन जातं. आणि त्यालाच आपण इथे काय म्हणणार क्रॉस पॉलिनेशन. म्हणजे क्रॉस पॉलिनेशनचे चान्सेस सेल्फ इनकम्पॅटिबिलिटीमध्ये इथे जास्त असतात कारण ते स्वतःच्या पोलन ग्रेनला जर्मिनेट होऊ देत नाही किंवा तसं ॲटमॉस्फिअर असेल किंवा यामध्ये जी इथे जे वातावरण आहे तर ते इथे प्रोव्हाइड होत नाही आणि त्यामुळे आउटसाईडचे जे पोलन ग्रेन आहे किंवा दुसऱ्या फ्लावरचे पोलन ग्रेन इझिली जर्मिनेट होतात आणि त्यानुसार यामध्ये क्रॉस फर्टिलायझेशन यामध्ये इझिली इथे होऊन जातं. म्हणजेच क्रॉस पॉलिनेशन यामध्ये इझिली होऊन जातं. त्यानंतर आहे होमोगॅमी. व्हॉट इज मीन बाय होमोगॅमी? When the male and female reproductive parts these are mature at the same time. जर बायसेक्सुअल फ्लावर असेल आणि त्यामध्ये मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जर सोबत मॅच्युअर होत असेल आणि त्यांच्यामध्ये सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी वगैरे कोणताही प्रॉब्लेम नसेल तर त्यावेळेस चान्सेस असतात यामध्ये सेल्फ पॉलिनेशनचे. सेल्फ पॉलिनेशन म्हणजेच यामध्ये इथे जे चान्सेस आहे इनब्रीडिंगचे जे चान्सेस आहे ते इन्क्रीज होतात जर इथे काय असेल होमोगॅमी असेल म्हणजे दोन्ही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ॲट अ टाईम मॅच्युअर होत असेल. बट यामध्ये देखील दोन टाईप पडतात क्लिस्टोगॅमी अँड चास्मोगॅमी. क्लिस्टोगॅमी मीन्स व्हॉट? द पॉलिनेशन ऑकर्स इन द क्लोज फ्लावर. काही फ्लावर असे असतात की यामध्ये ते क्लोज असतात जसं ऑक्झॅलिस कॉमेलिना दिस आर द एक्झाम्पल. इन दिस केस द फ्लावर दिस आर नॉट ओपन. द बायसेक्सुअल फ्लावर इफ दिस आर नॉट ओपन देन no having the chances to transfer the pollen grain in another flower. दुसऱ्या फ्लावरमध्ये जे पोलन ग्रेन आहे ते ट्रान्सफर होण्याचे चान्सेस यामध्ये 0 असतात जर फ्लावर कसं असेल क्लोज असेल. क्लोज असेल तर त्यावेळेस इथे काय होऊन जातं सेल्फ पॉलिनेशन यामध्ये कम्प्लिटली क्रॉस पॉलिनेशन किंवा आउट ब्रीडिंग यामध्ये अवॉइड होतं. बट फ्लावर जर बायसेक्सुअल असेल आणि ते जर चास्मोगॅमस असेल. व्हॉट इज मीन बाय चास्मोगॅमस? The flower completely expose the both reproductive system. दोन्ही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कम्प्लिटली एक्सपोज होत असेल म्हणजे कम्प्लिटली यामध्ये ओपन होत असेल तर त्यावेळेस त्या बायसेक्सुअल फ्लावरमध्ये दोन्ही चान्सेस असतात सेल्फ पॉलिनेशन अँड क्रॉस पॉलिनेशन.
म्हणजे तिथे क्रॉस पॉलिनेशनचे चान्सेस इथे असू शकतात. म्हणजे दोन्हीही चान्सेस आपल्याला दिसतात, इनब्रीडिंग अँड आउटब्रीडिंग. बट होमोगॅमस फ्लावर और होमोगॅमस in which the cleistogamy we can see, and in this case the self pollination or inbreeding chances these are increases. But flower यामध्ये जर होमोगॅमस असेल आणि क्लिस्टोगॅमस असेल तर त्यावेळेस इथे इनब्रीडिंग किंवा सेल्फ पॉलिनेशनचे चान्सेस इथे 100% असतात. क्रॉस पॉलिनेशन आउटब्रीडिंगचे चान्सेस यामध्ये 0% असतात. बट जर होमोगॅमी फ्लावर असेल आणि चास्मोगॅमी असेल किंवा सेल्फ इनकम्पिटॅबिलिटी असेल किंवा हेट्रोस्टिले असेल, हर्कोमार्फी असेल, त्याचबरोबर यामध्ये जर दोन्ही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम सोबत मॅच्युअर झाले बट यामध्ये काही मेकॅनिकल बॅरियर असेल, लाईक ग्लोरिओसा सारखे यामध्ये काही मेकॅनिकल बॅरियर असेल तर त्यावेळेस यामध्ये क्रॉस ब्रीडिंग म्हणजेच यामध्ये आउट ब्रीडिंग याचे चान्सेस यामध्ये वाढतात. म्हणजे इथे क्रॉस पॉलिनेशन सक्सेस होण्याचे चान्सेस असतात जरी फ्लावर कसं असेल, होमोगॅमी असेल. बट होमोगॅमी आणि क्लिस्टोगॅमस जर फ्लावर असेल तर त्यावेळेस 101% तिथे कुणाचे चान्सेस असतात, इनब्रीडिंग किंवा सेल्फ पॉलिनेशन. त्यामध्ये 0% असतात की यामध्ये क्रॉस पॉलिनेशन होऊ शकतं. सो ह्या लेक्चरमध्ये इथे आपण पाहिलं आउटब्रीडिंग डिव्हाइसेस अँड इनब्रीडिंग डिव्हाइसेस. आउटब्रीडिंग डिव्हाइसेस म्हणजे काय, की असा फ्लावर की ज्यामध्ये आउटब्रीडिंग म्हणजे जे वेगवेगळे फ्लावर आहे यांचे मेल गॅमेट फिमेल गॅमेट फ्युजन होण्याचे चान्सेस यामध्ये वाढतात. म्हणजे क्रॉस पॉलिनेशनचे चान्सेस ज्यामध्ये आहे असं जे फ्लावरचं स्ट्रक्चर आहे किंवा असा फ्लावर की जे क्रॉस पॉलिनेशनला प्रमोट करतं त्याबद्दल आपण पाहिलं. त्याचबरोबर इथे आपण हे देखील पाहिलं की असं फ्लावरचं स्ट्रक्चर जे सेल्फ पॉलिनेशनला प्रमोट करतं, ज्यामुळे सेल्फ पॉलिनेशनचे चान्सेस वाढतात, म्हणजे इनब्रीडिंगचे चान्सेस वाढतात. हे देखील आपण यामध्ये समजून घेतलं. सो वी विल मीट इन नेक्स्ट लेक्चर विथ MCQs ऑन दिस टॉपिक. थँक्यू सो मच.